नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधिनी मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेमध्ये आम्ही अलका मोकाशी तुम्हाला मागच्या वेळेपासून शिवाजी महाराजांच्या कथा सांगायला सुरुवात केलेली आहे। तर आपण मागच्या वेळी जेव्हा शिवाजी महाराजांची पहिली कथा पाहिली होती ती जन्माची कथा पाहिली होती आणि आपण त्यात हे बघितलं होतं की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या पोटी झाला असं बघितलं होतं। आणि आपण पुढे बघणार होतो की त्यांचे सवंगडी कोण आहेत, जिजाऊनी त्यांना कुठल्या कथा सांगितल्या, त्यांच्यावर कसा परिणाम झाला त्याचा वगैरे वगैरे। पण मला असं वाटतं की आपण थोडंसं आणखी मागे जाऊया की शहाजीराजांनी जिजाऊला जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता त्यावेळी त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेला का ठेवलं, त्या कोणती परिस्थिती होती त्यावेळी। तर आपण थोडंसं मागे जाऊया, मागचा इतिहास बघूया। आणि आणखीन दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराजांना मोठा भाऊ पण होता संभाजी, बरं का। आणि शिवाजी महाराज हे दुसऱ्या नंबरचे। तर त्यांच्या जन्माच्या वेळची आपण थोडी कथा बघू आता। तर शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होतं? शहाजीराजे। शहाजीराजे अतिशय पराक्रमी होते। ते राजकारण, मुसद्देगिरी याच्यामध्ये अगदी तरबेज होते आणि स्वधर्म आणि मानवता यांना मुठमाती देणाऱ्या यांना आपले मुस्लिम साम्राज्याला म्हणजे त्यांना आवडत नव्हते, मुस्लिम लोक त्यांना अजिबात आवडायचे नाही। आणि मुस्लिम साम्राज्याला म्हणजे ते आपले स्वधर्म आणि मानवता याला मुठमाती देणाऱ्या मुस्लिम साम्राज्याला त्यांना म्हणजे अंतःकरणापासून ते त्यांचा राग करत होते, तिटकारा करत होते, त्यांना अजिबात आवडत नव्हते। आणि त्यांना स्वतंत्र राज्य आपलं तयार करायचं होतं आणि स्वतंत्र राज्य करण्यासाठी त्यांना कुणाची तरी मदत हवी होती आणि त्यांना कुणाचीच मदत मिळत नव्हती। आणि जर का त्यांनी त्यांच्या विरुद्ध म्हणजे मुघल साम्राज्याविरुद्ध जर त्यांनी बंडखोरी केली असती तर त्यांचं मरण निश्चित होतं। त्यांच्या समशेरीखाली म्हणजे त्यांच्या तलवारीखाली त्यांचं मरण निश्चित झालं असतं। त्यांच्या देहाच्या अगदी चिंधड्या त्यांनी करून सोडल्या असत्या। त्यामुळे त्यांनी थोडं समंजसपणे काम घेतलं। त्यांना ते राजपूत आणि आपले मराठ्यांच्या बद्दल इतका कळवळा होता शहाजी महाराजांना की त्यांना सतत असं वाटायचं की त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून ते सतत प्रयत्नात असायचे की जितकं जमेल तितकं ते मराठ्यांसाठी करत राहायचे। आता आणखीन थोडं मागे जाऊया की शहाजीराजांचे वडील जे होते मालोजी राजे, ते ज्यावेळी मरण पावले त्याच काळामध्ये दिल्लीचा बादशहा म्हणजे मुघल बादशहा त्याचं नाव होतं अकबर। सगळ्यांना ठाऊक असेल अकबर, सगळ्यांनी जोधा अकबरचं सिरियल बघितलं असेल, जोधा अकबर पिक्चर बघितला असेल, हो ना। तर त्यातला तो अकबर। तर अकबराचा मुलगा होता सलीम, त्याला म्हणायचे जहांगीर, त्याला जहांगीर सुद्धा म्हणायचे। आणि अकबर हा अतिशय शूरवीर होता आणि तसाच वडिलांसारखाच हा सलीम म्हणजे जहांगीर हा सुद्धा पराक्रमी होता। आणि अकबरला पहिलेपासून दख्खन साईड ही जिंकायचीच होती, त्याला हवी होती, त्याच्यावर त्याला आपला राज्य बसवायचं होतं। आणि सलीमने म्हणजे जहांगीरला पण तसंच वाटत होतं, तोही वडिलांसारखा जिद्दी आणि पराक्रमीच होता। तर त्यांनी काय केलं की तिकडे दख्खन साईडला आपल्या फौजा पाठवल्या, खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी फौजा पाठवल्या। आणि मग त्या साईडला त्या बाजूला जे मराठ्यांचं राज्य होतं, मराठ्यांच्या मुलखामध्ये एकच हल्लकल्लोळ माजला, गोंधळ झाला यांच्या या फौजा आल्यामुळे। आणि तिकडची जी आपण ह्यांनी काय केलं, सतत आपल्या फौजा पाठवत राहिला। आता वर्षानुवर्ष यांनी या आपल्या जहांगीरने म्हणजे मुघल साम्राज्याने आपल्या फौजा पाठवल्यामुळे काय झालं की तिथली जी निजामशाही होती ती अगदी मेटाकुटीला आली होती, डब घाईला आली होती आणि सततच्या वाऱ्यांमुळे। आणि ह्याने तर विडाच उचलला होता। पण त्या निजामशाहीचा जो वजीर होता मलिक अंबर, तो फार चतुर होता, हुशार चाणाक्ष होता, कर्तबगार होता आणि त्याच्या त्या हुशारीमुळे थोडी का होईना ती निजामशाही तग धरून होती। मग आता काय करायचं पुढे, कारण हा तर जहांगीर तर सतत म्हणजे हा सतत आपल्या हे पाठवत होता मुघल साम्राज्याच्या, तर सतत वाऱ्यावर वाऱ्या तिथे होतो, त्या फौजा सतत पाठवत राहिल्या वर्षानुवर्ष। त्यामुळे ती निजामशाही संपुष्टात यायला आली होती। आणि ती निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबरने एक युक्ती लढवली। त्यांनी थोडासा विचार केला की आपण आता काय करावं।
मग त्याला एक युक्ती सुचली आणि ती म्हणजे विजापूरच्या आदिलशहाला मदत मागण्याची. आणि मग त्यांनी विजापूरच्या आदिलशहाला याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी मुघल साम्राज्याला, जहांगीरला लढा देण्यासाठी त्यांनी विजापूरच्या आदिलशहाची मदत मागितली. आता पुढे विजापूरच्या आदिलशहाने निजामशहाला मदत केली का की नाही केली, केली तर काय झालं, नाही केली तर काय झालं, हे आपण आता पुढच्या भागात बघू. तोपर्यंत तुम्ही हा मागचा भाग परत सतत बघत राहा. लक्षात ठेवा, तेव्हा कुठे तुम्हाला पुढचा भाग समजेल. तोपर्यंत टाटा.